तुम्ही जो जीएसटी नंबर घेतलेला आहे, जीएसटी नंबर जो रजिस्टर्ड केलेला आहे, त्या जीएसटी नंबरची रचना कशी असते हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहिती तर ही व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. जीएसटी नंबर हा एकूण 15 अंकी असतो. या 15 अंकांमध्ये पहिले जे 2 अंक असतात, या 2 अंकांवरून आपल्याला कळतं की स्टेट कोणता आहे, म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये जीएसटी नंबर आपण रजिस्टर्ड केलेला आहे. समजा जर सुरुवातीचे 2 अंक 27 असतील तर महाराष्ट्र स्टेट असेल, 24 असेल तर गुजरात असेल, 09 असेल तर युपी, 07 असेल तर दिल्ली. म्हणजे याच्यावरनं पहिल्या 2 अंकांवरनं कळतं आपल्याला की आपण जीएसटी नंबर कोणत्या स्टेटमध्ये रजिस्टर्ड केलेला आहे. त्याच्यानंतरचे जे पॅन नंबर असतो, मग हा जो पॅन नंबर आहे हा व्यवसायाचा पॅन नंबर किंवा जो ओनर आहे त्याचा पॅन नंबर असतो. पॅन नंबर हा 5 अल्फाबेट्स असतात, 4 नंबर आणि 1 अल्फाबेट्स असतो. हा जो 13वा अंक आहे, या 13व्या अंकावरून कळतं की या पॅन नंबर वरती किती जीएसटी नंबर रजिस्टर्ड केलेले आहेत. समजा इथे जर 1 असेल, 13वा अंक जर 1 असेल तर समजायचंय या पॅन नंबरवर 1 जीएसटी नंबर रजिस्टर्ड झालेला आहे. इथे जर 2 असतील तर समजायचं या पॅन नंबर वरती 2 व्यवसायांसाठी जीएसटी नंबर रजिस्टर्ड करण्यात आलेले आहे. 14वा अंक बाय डिफॉल्ट झेड अल्फाबेट्स यूज केला जातो आणि हा जो 15वा अंक आहे हा व्हेरिफिकेशन कोड असतो. जीएसटी नंबर व्हेरीफाय करण्यासाठी हा कोड यूज केला जातो. हा नंबर वेगवेगळा असू शकतो. तर या पद्धतीने जीएसटी नंबरची रचना असते. अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.